नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. 7 वर्षात पगार दुप्पट. समोर आले नवीन कॅल्क्युलेशन. डी ए बेसिकमध्ये विलीन करणे आणि वार्षिक 6% वेतनवाढ लागू झाल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांना पगार 7 वर्षात किती वाढू शकतो? 8व्या वेतन आयोगातल्या मागण्या, गणित आणि ताजे अपडेट जाणून घेऊयात सविस्तर. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि रिटायर्ड झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतन आयोग सध्या सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला आहे. कर्मचारी संघटनांनी केलेल्या मागण्या आणि आर्थिक तज्ज्ञांच्या विश्लेषणानुसार महागाई भत्ता बेसिक सॅलरीत एकत्र करून देण्याचा प्रस्ताव आणि वार्षिक वेतनवाढ 3% 6% करण्याची मागणी मान्य झाली तर नियमित वेतनवाढ आणि डीए वाढीचा एकत्रित परिणाम पुढच्या 7 वर्षात कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात मोठी वाढ करू शकते. सरकारने नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली. या आयोगामार्फत 55 लाख कर्मचारी आणि जवळपास 69 लाख रिटायर्ड झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सॅलरी, पेन्शन, भत्ते आणि सेवा अटींचा आढावा घेऊन शिफारशी करण्यात येणार आहेत. सध्या आयोग देशातल्या विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जाऊन त्यांच्या मागण्या जाणून घेत आहे. दिल्लीत 7 आणि 10 ऑगस्ट, चेन्नईमध्ये 7 आणि 8 सप्टेंबर तर पॉंडिचेरीत 9 सप्टेंबर 2026 रोजी बैठका होणार आहेत. तर चेन्नई आणि पॉंडिचेरी बैठकीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट 2026 निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रीय परिषद जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी या कर्मचारी संघटनेने बेसिक सॅलरी 69,000 रुपये करण्याची मागणी केली आहे. तसेच सध्या मिळणारी 3% वार्षिक वेतनवाढ 6% करण्याची आणि महागाई भत्ता वेळोवेळी बेसिक सॅलरीत एकत्र करण्याची मागणीही करण्यात आली आहे. वार्षिक सॅलरीत वाढ झाली की चक्रवाढ पद्धतीने पगार वाढण्याचा वेग जास्त वाढू शकतो. यामुळेच कर्मचाऱ्यांना भविष्यात मोठी पगारवाढ होऊ शकते.